अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। ओम शांति। 10/4/2022 रिवाइज आहे. 19/3/90. वाणीचं टायटल आहे उड़ती कला का आधार, उमंग उत्साह के पंख। आज सर्व बच्चों के स्नेह संपन्न मिलन, भावना और संपूर्ण बनने की श्रेष्ठ कामना के शुभ उमंग उत्साह के वाइब्रेशन बाप दादा देख रहे हैं। हर बच्चे के अंदर, उसमें भी इस कल्प में पहली बार मिलने वाले बच्चों का उत्साह और इस कल्प में अनेक बार मिलने वाले बच्चों का उत्साह अपना अपना आहे. ज्यावेळी मधुबनला बाबांना भेटायला बच्चे गेले, मग नवीन पण गेले आणि जुने पण गेले. मग नवीनांचा नशा वेगळा, जुन्यांचा नशा वेगळा. बाबांनी सांगितलं की प्रत्येकाचा नशा हा वेगवेगळा असतो. जिसको आप अपनी भाषा में कहते हो नए बच्चे और पुराने बच्चे, लेकिन है सभी अति पुराने से पुराने, क्योंकि पुरानी पहचान बाप की तरफ
ब्राह्मण परिवार की तरफ आकर्षित कर यहाँ लाई है। नवीन बच्चे असो जुने बच्चे असो, बाबांनी सांगितले की आता सगळेजण कसे आहेत, खूप पुराणेत, जुने आहेत। मग त्यांची सगळ्यांची काय आहे बाबांकडे, बाबांना ओळखलं, मग ब्राह्मण परिवाराकडे सगळेजण आकर्षित झाले। यह सिर्फ निशानी मात्र कहा जाता है, नया और पुराना। तो नए बच्चों का उमंग उत्साह यही है कि थोड़े समय में बहुत आगे बढ़ते हुए बाप समान बनकर के दिखाए। पुराने बच्चों का यही श्रेष्ठ संकल्प है कि जो बाप दादा से पालना मिली है, खजाना मिला है, उसका रिटर्न बाप के आगे सदा रखते रहे। उड़ती कला के पंख ज्ञान योग तो है ही, लेकिन प्रत्यक्ष स्वरूप में सारी दिनचर्या में, हर समय, हर कर्म में, हर दिन नया उमंग उत्साह स्वतः ही उत्पन्न होता है। बाबांनी म्हटलं की बच्चांना आता रोज ज्ञान मिळतं, ज्ञानाचा खजाना मिळतो। मग आता बच्चांनी पण तेवढा उमंग उत्साह, तेवढे त्यांचे श्रेष्ठ संकल्प, ते काय करतात, त्यांना उडती कलाकडे घेऊन जातात। मग उडती कलाचे पंख आहेत ज्ञान आणि योग। ते प्रत्यक्ष स्वरूपामध्ये कसे आहेत, दिनचर्या। मग त्या दिनचर्याप्रमाणे जर आपण चाललो, आपले कर्म केले, तर आपला दिवससुद्धा कसा जातो, चांगला जातो, उमंग उत्साहाने जातो। जहाँ उमंग उत्साह है वही उड़ती कला का आधार है। कैसा भी कार्य हो, चाहे सफाई करने का हो, बर्तन मांजने का हो, साधारण कर्म हो, लेकिन उसमें भी उमंग उत्साह नेचुरल और निरंतर होगा। ऐसे नहीं कि जब ज्ञान की पढ़ाई कर और करा रहे हैं, वह याद में बैठे हैं, किसको बिठा रहे हैं, वह आध्यात्मिक सेवा में बिजी है, तो उस समय सिर्फ उमंग उत्साह हो और साधारण कर्म हो तो स्थिति भी साधारण हो जाए, उमंग उत्साह भी साधारण हो जाए। यह उड़ती कला की निशानी नहीं। आपले प्रत्येक कर्म, त्या कर्मामध्ये सुद्धा आपल्याला उमंग उत्साह असला पाहिजे। मग ते भले सफाई करण्याचा असो, भांडे घासण्याचा असो, कोणताही साधारण कर्म असलं तरी बाबांनी म्हटलं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उमंग उत्साह नॅचरल असला पाहिजे, ओढून ताडूनवाला नाही, नॅचरल। मग बाबांनी आपल्याला एवढं सुंदर ज्ञान दिलं, त्या ज्ञानामध्ये बाबांनी म्हटलं तुम्हाला बिझी राहायचं आहे। बिझी राहिलं की तुमचा उमंग उत्साह पण वाढतो। कर्म भले साधारण आहे, मग स्थिती पण साधारण नको। मग आपला उमंग उत्साह तो पण चांगला असला पाहिजे। मग कर्म जर साधारण असलं, स्थिती साधारण होऊन जाईल, उमंग उत्साह पण साधारण, बाबांनी म्हटलं त्याला उड़ती कला म्हणता येणार नाही। उड़ती कला वाली श्रेष्ठ आत्मा के उमंग उत्साह के पंख सदा ही उड़ते रहेंगे। तो बाप दादा सभी बच्चों के उमंग उत्साह को देख रहे हैं। पंख तो सभी के हैं, लेकिन कभी कभी उमंग उत्साह में उड़ते उड़ते थक जाते हैं। उमंग उत्साह बच्चांना खूप असतो, पण बाबाने सांगितलं की त्याच्यामध्ये पण बच्चे थकून जातात। कोई छोटा बड़ा कारण बनता है, अर्थात रुकावट आती है। कभी तो प्यार से प्यार कर लेते हैं,
लेकिन कभी घबरा जाते हैं, जिसको आप लोग कहते हैं कंफ्यूज हो जाते हैं। इसलिए सहज पार नहीं करने के कारण थक जाते हैं, लेकिन थोड़ा थोड़ा थकते हैं, फिर भी लक्ष्य श्रेष्ठ है, मंजिल अति प्यारी लगती है, इसलिए उडणे लग जाते हैं। बाबांनी सांगितलं की उमंग उत्साह असतो, परंतु त्याच्यामध्ये पण काय होतं, कधी ना कधी माया वार करते, मग लगेच आपण थांबून जातो, गोंधळ उडून जातो। मग आपल्याला जे लक्ष्य आहे पार करण्याचं, ते लक्ष्य पण आपण पार करू शकत नाही। मग बाबांनी म्हटलं की ती मंजिल जे आहे, आपलं लक्ष्य आहे, तिथपर्यंत आपण उडू पण शकत नाही। मग आपलं लक्ष्य काय आहे की आपल्याला मंजिलवरती पोहोचायचं आहे। मग तेवढं बाबांवरती प्रेम असलं पाहिजे। मग त्या बाबांच्या प्रेमामध्ये जर थकावट असेल, तर बाबांनी सांगितलं की तुमची स्थिती काय होईल, नीचे ऊपर होत राहील। आणि नीचे ऊपर झालीच ती स्थिती, तर आपण बाबांच्या बरोबर आपल्या मंजिलवरती उडू शकत नाही, पोहोचू शकत नाही। तो बाप दादा बच्चों का यह खेल देखते रहते हैं, फिर भी बाप का प्यार रुकने नहीं देता और प्यार में मेजॉरिटी पास है। इसलिए रुकावट कितनी भी रोकने की कोशिश करे और करती है। कभी कभी सोचते हैं कि बड़ा मुश्किल है, इससे तो जैसे थे वैसे बन जाए। आपण मग काय विचार करतो, बाबा म्हणतात प्रेमामध्ये सगळेजण पास आहेत, पण आता योग करायचं म्हटलं की त्याच्यात माया विघ्न घालते आणि मग आपण थांबून जातो। मग पुन्हा विचार काय येतो, नाही जाऊ दे, आपण पहिलं जसं होतं तसंच बरं आहे, नाही तर मनाची दुविधा निर्माण होते। मग बाबांनी म्हटलं लेकिन चाहते भी पास्ट लाइफ में जाने का मज़ा नहीं आता, क्योंकि पहले तो इस परमात्मा प्यार और देहधारियों का प्यार दोनों का अंतर सामने है। तो उड़ते उड़ते जब ठहरती कला में आ जाते हैं, तो दो रास्तों के बीच में होते हैं और सोचते हैं इधर जाए व उधर जाए, कहाँ जाए। लेकिन परमात्मा प्यार का अनुभव कन्फ्यूज को सुरक्षित कर देता है। आपला भले गोंधळ उडून जातो, पण बाबांनी सांगितलं की बाबांचं जे प्रेम आहे ते तुमचं कन्फ्यूज, जो गोंधळ आहे, बाबा त्याला व्यवस्थित करतील। आणि देहधारींचं जे प्रेम आहे ते कधीतरी धोका देणारेच असतात। म्हणून बाबांनी सांगितलं की कधीही बाबांचा हात आणि साथ सोडू नका। और उमंग उत्साह के पंख मिल जाते हैं, इसलिए सोचते भी फिर ठहरती कला से उड़ती कला में उड़ जाते हैं। बातें बहुत छोटी छोटी होती है, लेकिन उस समय कमज़ोर होने के कारण बड़ी लगती है। जैसे शरीर की कमजोरी वाले को एक पानी का गिलास उठाना भी मुश्किल लगता है, और जो हिम्मत वाला है उसको 2 बाल्टी उठाना भी खेल लगता है। ऐसे ही छोटी सी बात बड़ी अनुभव करने लगते हैं। तो उमंग उत्साह के पंख सदा उडाते रहते हैं। बघा बाबाने सांगितलं की जो कमजोर व्यक्ती आहे, त्या कमजोर व्यक्तीला एक ग्लास पाण्याचा घ्यायचा म्हटला तरी त्याला विकनेस आहे ना, तो उचलू पण शकत नाही आहे का, कारण त्याच्यामध्ये तेवढी शक्ती नाही आहे। आणि जो शक्तिशाली आहे त्याला 2 बादल्या उचलायच्या म्हटल्या तरी तो एकदम सहज उचलतो। तसं बाबांनी म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी ह्या मनुष्याला अनुभव होतातच, पण उमंग उत्साह जर असेल तर आपण सतत उडत राहू। रोज अमृत वेले अपने सामने सारा दिन किस स्मृति से उमंग उत्साह में रहे।
वह वैरायटी उमंग उत्साह की पॉइंट्स इमर्ज करे। सिर्फ एक ही पॉइंट कि मैं ज्योतिर्बिंदु हूँ, बाप भी ज्योतिर्बिंदु है, घर जाना है फिर राज्य में आना है। यह एक ही बात कभी कभी बच्चों को बोर कर देती है, फिर सोचते हैं कुछ नया चाहिए। रोज अमृत वेलेला बाबांनी म्हटलं काय करा, एक पॉइंट आठवा, मी आत्मा ज्योतिर्बिंदू, माझे पितासुद्धा ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे। मला त्या घरात जायचं आहे, त्या घरातून पुन्हा मला नवीन दुनियेमध्ये राज्य करण्यासाठी जायचं आहे। मग बाबांनी म्हटलं बच्चांना ह्याच गोष्टी योगामध्ये करायला काय होते, बोर वाटतात, मग पुन्हा वाटतं की काहीतरी नवीनता पाहिजे। मग बाबांनी म्हटलं की मुरलीमध्ये किती उमंग उत्साहाच्या पॉईंट्स असतात, मग त्या उमंग उत्साहाच्या पॉईंट्स काय करा, नोट करा आणि मग त्या अमृत वेलेला काय करा, रिवाइज करत चला, म्हणजे आणखी उमंग उत्साह निर्माण होईल। लेकिन हर दिन की मुरली में उमंग उत्साह की भिन्न भिन्न पॉइंट्स होती है। वह उमंग उत्साह की विशेष पॉइंट अपने पास नोट करो, बहुत बड़ी लिस्ट बना सकते हैं। डायरी में भी नोट करो तो बुद्धि में भी नोट करो। जब बुद्धि में इमर्ज न हो तो डायरी से इमर्ज करो और वैरायटी पॉइंट्स हर रोज़ नया उमंग उत्साह बढ़ाएंगे। बुद्धीमध्ये ठेवा नवीन नवीन पॉइंट्स, नाही बुद्धीमध्ये राहिल्या तर डायरीमध्ये ठेवा, डायरी उघडून आपल्याला वाचता येते, मग तो उमंग उत्साह पुन्हा आपला जागृत होतो। मनुष्य आत्मा का यह नेचर है कि वैरायटी पसंद आती है, इसलिए चाहे ज्ञान की पॉइंट मनन करो या रूहरिहान करो, सारा दिन बिंदु याद करेंगे तो बोर हो जाएंगे। लेकिन बिंदु बाप भी है, बिंदु आप भी हो, संगम युग पर हीरो पार्टधारी भी हो, जीरो के साथ हीरो भी हो। बिंदू म्हणजे पॉइंट, आणि बाबाने सांगितलं की बाबा कसे आहेत, संगम युगावरती तुम्ही सगळे पार्टधारी आहात। मग बाबांनी सांगितलं की तुमचा जीरो के साथ हीरो भी हो, गोल। बाबांनी सांगितलं की त्यांच्याबरोबर बाबांच्या बरोबर तुम्ही पण आहात, सिर्फ जीरो नहीं। संगम युग पर हीरो होने के कारण सारे दिन में वैरायटी पार्ट बजाते हो। मुझे जीरो का सारे कल्प में क्या क्या पार्ट रहा है और इस समय क्या हीरो पार्ट है। संगम युगावरती माझा सुद्धा हिरोचा पार्ट आहे, मग मी कशा कशा पद्धतीने माझा पार्ट प्ले करतो। बाबांनी सांगितलं की ते पण तुम्ही काय करा, स्मृतीमध्ये आणा। याद में भी वैरायटी रूप से कभी बीजरूप स्थिति में रहे, कभी फरिश्ता रूप में, कभी रूहरिहान के रूप में रहो, कभी बाप के मिले हुए खजाने को एक एक रतन को सामने लाओ। जिस समय जो रुचि हो उसी रीति से याद करो। जिस समय जिस संबंध से बाप का मिलन, बाप का स्नेह चाहो, उस संबंध से मिलन मनाओ। इसलिए जो सर्व संबंध से बाप ने आपको अपना बनाया और आपने भी बाप को सर्व संबंध से अपना बनाया। सिर्फ एक संबंध तो नहीं है, वैरायटी है ना। जसं मनुष्य आहे तो मनुष्याला सुद्धा एकच गोष्ट नको वाटते, रोज रोज कंटाळा येतो, त्याला पण व्हरायटी पसंत असते। तसं मग बाबांनी सांगितलं की बाबांचं ज्ञानामध्ये पण किती व्हरायटी आहे। तुम्ही जशा प्रकारे त्याला विचार सागर मंथन करा तसे तसे तुम्हाला नवीन पॉइंट्स मिळून जातील। आणि बाबांच्या बरोबर पण वेगवेगळ्या संबंधांनी आठवण करा। तर बाबांनी सांगितलं की किती व्हरायटी आहे, कधी बोर होईल का,
कधी बोर होऊ शकत नहीं। लेकिन एक बात ध्यान में रखनी है, सिवाय बाप की प्राप्तियों के व सिवाय बाप के खजानों के कोई याद न आए। वैरायटी प्राप्ति है, वैरायटी खजाने हैं, वैरायटी संबंध है, वैरायटी खुशी की बातें, उमंग उत्साह की बातें हैं। उसी विधि से यूज करो। किती बाबांनी सांगितलं की बघा तुम्हाला व्हरायटी पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने उमंग उत्साह निर्माण करता येईल। किती खुशीची गोष्ट आहे, उमंग उत्साहाच्या गोष्टी आहेत। मग बाबांनी सांगितले की त्याला फक्त बाबांनी सांगितल्याप्रमाणे विधी यूज करा। मग त्या विधी जर आपण यूज केल्या तर आपल्याला उमंग उत्साह आणखी निर्माण होईल। बाप और आप यही सेफ्टी की लकीर है। बस बाबा आणि तुम्ही हेच आपली काय आहे, एक आपल्याला सुरक्षाची रेषा आहे। त्या रेषेमध्ये जर आपण राहिलो तर कधी आपला ॲक्सिडेंट होत नाही, आणि जर ती मर्यादा आपण ओलांडली तर नक्कीच आपला ॲक्सिडेंट होणार। तसं बाबांनी सगळ्या ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, पॉईंट दिलेले आहेत। मग बाबांनी सांगितलं की किती व्हरायटी आहे, त्याच्यानुसार जर आपण योग केला, कधी अशरीरी स्थितीचा अभ्यास केला, कधी फरिश्ता स्थितीचा केला, बाबांनी सांगितलं किती नवीनता आहे त्याच्यामध्ये, बोर होण्याचा कुठं प्रश्न येतो, येतच नाही। इस स्मृति की लकीर से बाहर नहीं आओ, बस यह लकीर परमात्मा छत्र छाया है। जब तक इस छत्र छाया की लकीर के अंदर है तब तक कोई माया की हिम्मत नहीं। फिर मेहनत क्या होती, रुकावट क्या होती, विघ्न क्या होता, इन शब्दों से अविद्या हो जाएगी। मग मेहनत लागणार नाही, आपण थांबून राहणार नाही, कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्या समोर येणार नाही। बाबांनी सांगितले की ह्या शब्दांची अविद्या हो जाएगी, म्हणजे तुम्ही एकदम संपन्न राहणार। जैसे आदि स्थापना के समय जब सतयुग की आत्माएं प्रवेश होती थी तो उन आत्माओं को विकार क्या होता है, दुख क्या होता है, माया क्या होती है, इन शब्दों की अविद्या रहती थी। बच्चों को यह अनुभव है ना, पुराने तो इन बातों को जानते हैं। ऐसे जो बाप और आप इस स्मृति की लकीर की छत्र छाया में है। बाबांनी सांगितलं की ज्यावेळी सतयुगाची स्थापना होती, मग सतयुगामध्ये सगळे आत्मे प्रवेश करतात, तिथं असतं देवी देवतांचं राज्य। तिथं विकार काय चीज आहे हेच माहीत नाही आहे, मग दुःख काय असतं हे माहीत नाही आहे, माया काय असते ते पण माहीत नाही आहे। मग बाबांनी सांगितलं कारण तिथं देवतांचं राज्य म्हणजे एकदम संपन्न। मग म्हणजे बच्चांना त्याचा अनुभव आहेच। आणि बाबांनी म्हटलं की पुराणे तर त्या गोष्टींना जाणतातच। ऐसे जो बाप और आप इस स्मृति की लकीर की छत्र छाया में है, उनको इन बातों की अविद्या हो जाती है, इसलिए सदा सेफ है। सदा बाप के दिल में रहते हैं। आप लोगों को दिल ज़्यादा पसंद आती है ना, सौगात भी हार्ट ही बना कर लाते हैं, केक भी हार्ट बनाते हो, बॉक्स भी हार्ट जैसा बनाते हो, तो रहते भी हार्ट में हो ना। आजकाल सगळ्यांना दिल पसंद आहे ना। मग बाबांनी सांगितलं की सौगातसुद्धा आजकाल हार्टच्या आकाराची बनवतात, केक पण हार्टच्या आकाराचा बनवतात, बॉक्स पण हार्टच्या आकाराचा। मग बाबांनी सांगितलं की राहतातच कुठे, बाबांच्या दिलमध्ये राहता, म्हणून बाबांनी सांगितलं की सगळं हार्ट बनवतात। बाप की हार्ट तरफ माया आ नहीं सकती। बाबांच्या दिलमध्ये बसलो तर माया येणारच नाही ना। माया काय चीज आहे ती सुद्धा माहिती पडणार नाही।
जैसे जंगल में भी रोशनी कर देते हैं तो जंगल का राजा शेर भी नहीं आ सकता, भाग जाता है। बाप की हार्ट कितनी लाइट और माइट है, उसके आगे माया का कोई रूप आ नहीं सकता। तो मेहनत से सेफ हो गए ना, जन्म भी सहज हुआ, मेहनत लगी क्या जन्म लेने में। बाबांचं बनण्यासाठी काही मेहनत करावी लागली का? या ठिकाणी आलो, सेंटर बघितलं, थोडंसं ज्ञान ऐकलं, इथलं वातावरण बघितलं, तर किती एक लगेच खुशी मनाला मिळते की हां इथं खरोखर किती वेगळं आहे। आणि इथं आल्यानंतर आपल्याला लगेच आपलेपणा वाटतो। बाबांचं घर म्हणजे आपलं घर। मग बाबांनी सांगितलं की बाबांचं बनण्यासाठी काही मेहनत लागली नाही, एकदम सहज बाबांचं बनून गेलो। बाप का परिचय मिला, पहचाना और सेकंड में अनुभव किया, बाप मेरा मैं बाप का। जन्म सहज हुआ, भटकना नहीं पड़ा। आपके देश रूपी घर में बाप ने बच्चों को निमित्त बनाकर भेजा, ढूंढना व भटकना तो नहीं पड़ा। घर बैठे बाप मिला ना, यह तो अभी प्यार से भारत में आते हो मिलने, लेकिन परिचय तो वहाँ ही मिला, जन्म तो वहाँ मिला ना। फॉरेनर्स वाले तिकडे राहतात, परंतु त्यांना भारतामध्ये यावं लागतं। भले तिथं जन्मस्थान आहे, बाबांचा परिचय तिथं मिळाला त्यांना, पण ते मधुबनला किती प्रेमाने येतात। बाबांचं घर म्हणजे आपलं घर मानतात आणि विदेशवाले त्या ठिकाणी आल्यानंतर एक एक महिना राहतातच। मग बाबांनी सांगितलं जन्म अति सहज हुआ तो पालना भी अति सहज है, सिर्फ अनुभव करो और जाएंगे भी सहज ही। बाप के साथ साथ जाना है ना, या बीच में धर्मराजपुरी में रुकना है। बाबा विचारतात बाबांच्या बरोबर सहज जायचं की धर्मराजपुरीला पास करून जायचं, काय करायचं? बाबांच्या बरोबर सहज जायचं, धर्मराजपुरीमध्ये थांबायची वेळ नको। आणि धर्मराजपुरीमध्ये थांबलो की आपल्याला शिक्षा घेऊनच पुढे जावं लागेल। साथ साथ चलने वाले होना, सभी का यह दृढ़ संकल्प है कि साथ है और साथ चलेंगे और आगे भी ब्रह्मा बाप के साथ राज्य में व पार्ट में आएंगे, पक्का संकल्प है ना। बाबा आपल्याला विचारतात बाबांच्या सोबत जायचं आहे, पण तुमचा दृढ संकल्प आहे की बाबांच्या सोबतच जायचं। मग ब्रह्मा बाबांच्या सोबत राज्य करायचं त्या ठिकाणी जाऊन, हा पक्का संकल्प आहे ना, की थोडं त्याच्यामध्ये पण मागे पुढे होतं। बाबांनी विचारलं चलते चलते थक जाएंगे तो रुक जाएंगे, फिर क्या करेंगे? चलते चलते थक जाएंगे तो रुक जाएंगे, फिर क्या करेंगे? कैसे साथ जाएंगे फिर राज्य करने के लिए? नहीं जा सकते, क्योंकि बाप तो उस समय रुकेंगे नहीं। मेरे बच्चे पीछे हैं, उनको आने दो। तो बाबा क्या रुकने वाले हैं? नहीं रुकने वाले। इतने समय से बाबा रुके हुए हैं कि जब मेरे बच्चे आएंगे तब उद्घाटन करेंगे। तो बाबा कहते हैं कि कब तक रुकेंगे, और रुकने की भी लिमिट होती है। तो बाबा कहते हैं कि फिर बाबा लास्ट में रुकेंगे नहीं। अभी रुक रहे हैं, अभी समय दिया है, उस समय नहीं रुकेंगे, उस समय तो सेकंड में उड़ेंगे। अभी नए नए बच्चों के लिए लेट हुआ है, लेकिन टू लेट का बोर्ड नहीं लगा है। अभी तो नई दुनिया आने के लिए नए नए बच्चों के लिए रुकी हुई है कि यह अभी लास्ट सो फास्ट और फर्स्ट नंबर तक पहुंच जाए,
सभी साथ जाने के लिए तैयार होना. बाबा सांगतात की आता किती वेळ द्यायला पाहिजे. आता खूप वेळ दिलेला आहे. आता शेवटची वेळ अशी असेल की बाबा त्यावेळेला थांबू शकणार नाही आहे. मग नवीन नवीन बच्चे आले, टू लेट झाले. मग बाबांनी म्हटलं की आता लास्ट सो फास्ट और फास्ट सो फर्स्ट नंबरला पोचायचे. आता सगळेजण तयार आहेत ना. जो इस कल्प में पहली बार आए हैं, बाप दादा मुबारक देते हैं. छोटे छोटे बच्चों पर बड़ों का प्यार होता है, तो बाप का और बड़े भाई बहनों का आप लोगों से विशेष प्यार है. लाडले हो गए ना. नए बच्चे लाडले हैं, चाहे नए हो व पुराने हो, सभी के लिए फास्ट गति फर्स्ट आने की है. छत्र छाया में रहना, सदा दिल में रहना, यही सबसे सहज तीव्र गती है. बाबांनी म्हटलं की आता कल्पामध्ये जे पहिले वेळेस आलेले मधुबनला बाबांच्या ज्ञानामध्ये, बाबांनी त्यांना काय केलं, मुबारक दिलं. आणि छोटे बच्चांवरती सगळ्यांचं प्रेम असतंच. मग जे पहिल्यांदा आलेले ज्ञानामध्ये मधुबनला, सगळे त्यांच्यावरती आणखी प्रेम करणार. मग बाबांनी म्हटलं की नए बच्चे लाडले भी होते हैं, प्यारे भी होते हैं, लेकिन बाबा ने कहा कि चाहे नए हो व पुराने हो, सभी के लिए फास्ट गती फर्स्ट आने की है. तर ती आहे छत्र छायेमध्ये राहणं, सतत बाबांच्या दिलमध्ये राहणं. हात सगळ्यात मोठा तीव्र पुरुषार्थ आहे. अपने आप को कभी भी बोर नहीं करो. कधी बोर होतो का मनुष्य? होतो. परंतु बाबांनी सांगितलं की एवढं ज्ञान मिळालं, एवढा खजाना मिळाला, बाबा मिळाले, बाबांचे एवढे व्हरायटी संबंध आहेत, त्या संबंधांनी बाबांना आठवण केलं. तो बोर शब्द ब्राह्मणांच्या डिक्शनरीमध्येच नको है ना. सदा अपने आप के लिए वैरायटी रूप से उमंग उत्साह इमर्ज करो. डबल विदेशी कभी कभी कोई यह भी सोचते हैं कि हमारा कल्चर और इंडिया का कल्चर बहुत फ़र्क है. इंडियन कल्चर कभी पसंद आता, कभी नहीं आता, लेकिन यह तो न इंडियन कल्चर है न विदेश का कल्चर है, यह तो ब्राह्मण कल्चर है. ब्रह्मा कुमार ब्रह्मा कुमारी यह नाम तो सभी को पसंद है ना. आपण म्हणतो ना की भारतातला सगळं कल्चर वेगळं आहे, विदेशवाले म्हणतात, आणि आपण म्हणतो विदेशींचं सगळं कल्चर वेगळं आहे. पण बाबांनी सांगितलं की आता ते विदेश नको आणि इंडियन नको. आता तुमचा कल्चर कोणता असला पाहिजे? ब्राह्मण कल्चर. मग तुम्ही ब्रह्मा कुमार ब्रह्मा कुमारी आहात, ते तर सगळ्यांना सरनेम पसंद आहे ना. ब्रह्मा बाप से भी बहुत प्यारे है और बीके जीवन की अति प्यारी है. कभी कभी सफ़ेद कपड़ों के बजाय रंगीन कपड़े याद आते हैं, क्योंकि सफ़ेद कपड़े जल्दी मैले हो जाते हैं. दफ्तर में जाते हो व कहाँ भी ऐसे स्थानों पर जाते हो, तो जो ड्रेस आप पहनते हो उसके लिए बाप दादा मना नहीं करते, लेकिन उसी वृत्ति से नहीं पहनो कि हमारा फॉरेन कल्चर है, यही मेरी पर्सनालिटी है, इस रीति से नहीं पहनो. भावाने सांगितलं की ड्रेस घालायचं बाबांनी मना नाही केला, परंतु तेच बुद्धीमध्ये नको की आमची पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि आमचा आता हा ड्रेस पण वेगळा आहे, बाबांनी सांगितलं असं नाही. तर तो पण कसा असला पाहिजे? सेवाभाव से भले पहनो. आता त्या लोकांचे ड्रेस पण वेगळे असतात, मग ऑफिसला जाताना त्यांना ते ड्रेस घालावेच लागतात. आणि तसंही क्लासमध्ये जेव्हा येतात तर सगळ्यांचा युनिफॉर्म काय आहे? व्हाईट ड्रेस, आणि ड्युटीवर जाताना वेगळा ड्रेस.
पण बाबांनी सांगितलं की त्या पद्धतीने नको की हीच माझी पर्सनॅलिटी आहे. सेवा भाव से भले पहनो, पर्सनैलिटी के लक्ष्य से नहीं, ब्राह्मण जीवन का लक्ष्य हो. सेवा अर्थ आवश्यकता अर्थ पहनते हो तो कोई मना नहीं, लेकिन वह भी निमित्त बनी हुई आत्माओं से व्हेरीफाय कराओ. आजकाल सगळेच जण व्हाईट ड्रेस खूप पसंत करतात, पण बाबांनी सांगितलं की काहींना आवड असते, पण बाबांनी सांगितलं की ते पण आता काय करा, निमित्त आत्म्यांकडून तुम्ही व्हेरीफाय करा. विचारा की आम्ही कोणता ड्रेस घातला पाहिजे, मग ते तुम्हाला सांगतील, मग त्या पद्धतीने भले वापरा. ऐसे नहीं कि बाप दादा ने तो छुट्टी दे दी फिर आप मना क्यों करते हो. कभी कभी बहुत हंसी की बातें करते हैं, जो मतलब के अक्षर होते हैं वह याद रखते हैं. काहींना मजबुरी असते ना, तर ते काय म्हणतात, नाही नाही बाबांनी आम्हाला सुट्टी दिलेली, बाहेर आम्ही खाल्लं तरी चालतं बाहेर गेल्यानंतर. पण बाबांनी सांगितले ज्यांची फार मजबुरी आहे, जे नियमामध्ये एकदम पक्के आहेत, ते बाहेर गेल्यानंतर काय करतील, ज्यूस घेतील, मशीन मेडचं ब्रेड वगैरे असेल ते खातील, पण असं अन्न काही ते खाणार नाही. का, कारण आपली धारणा ती महत्त्वाची आहे. आणि काही कमजोर असतात ते काय म्हणतील, जाऊ द्या, मग आता बाहेर गेल्यानंतर नाही खाल्लं तर आपल्याला विकनेस येईल. म्हणजे बाबाच्या नियमाचा तुम्ही उल्लंघन केलं, आणि उल्लंघन केलं तुम्हाला निश्चितच काय येईल, विकनेस जाणवेल. पण बाबांच्या श्रीमताचं पालन केलं, तुम्ही ज्यूस पिले, ब्रेड खाल्लं, फार मजबुरी आहे, तुम्ही चावल खाल्ला, तर त्याच्यामध्ये बाबा तुम्हाला एक्स्ट्रा मदत करतील. तुम्हाला ती काही विकनेस जाणवणार नाही. आणि आहेत आपले खूप असे बिके भाऊ बहिणी, बाहेर टूरवर जावं लागतं त्यांना काही कामार्थ, पण तिथं गेल्यानंतरही ते ज्यूस पितील, काही आपल्याबरोबर घरून बनवून नेतील आणि त्या ठिकाणी ते खातील, पण आपला नियम काही तोडणार नहीं. कभी कभी बहुत हंसी की बातें करते हैं, जो मतलब के अक्षर होते हैं वह याद रखते हैं, लेकिन उसके पीछे जो कायदे की बात होती है वह भूल जाते हैं. होशियारी तो बाप दादा को अच्छी लगती है, लेकिन होशियारी लिमिट में हो. सेवेच्या बाबतीत ठीक आहे, तुम्ही हुशार बना, पण बाबांनी सांगितलं की नियमांच्या बाबतीत नका बनू. बाबाला पण पसंत आहे की बच्चे खूप हुशार आहे, पण अति होशियारी नको. अनलिमिट में न हो, खाओ पियो पहनो खेलो, लेकिन लिमिट में. तो कौन सा कल्चर पसंद है, जो ब्रह्मा बाप का कल्चर, वह ब्रह्मा कुमार कुमारियों का कल्चर है. पसंद है ना, जो ब्रह्मा बाबांचा नेचर तो ब्राह्मणांचा पण असला पाहिजे. नाही तर बाबांनी सांगितलं की मतलबाच्या गोष्टी फक्त बच्चांच्या बुद्धीमध्ये राहतात आणि कायद्याच्या गोष्टी ते विसरून जातात, असं नको. इन्हों में एक बात अच्छी है जो साफ बोल देते हैं, सभी एक जैसे नहीं है. कोई कोई ऐसे है जो अपनी कमजोरी वर्णन करते हैं, लेकिन विम्जिकल बन जाते हैं, बार बार वही स्मृति में लाते रहते हैं, मैं कमज़ोर हूँ. ऐसे नाजूक नहीं बनो. बाबांनी सांगितलं की हिमजिकल नका बनू, की नाही नाही आमची कमजोरी आहे मग आम्ही काय केलं पाहिजे. बाबांनी सांगितलं की असं नाजूक बनू नका. विशेषताओं को भूल जाएंगे, कमजोरी को ही सोचते रहेंगे. यह नहीं करना, कमजोरी सुनाओ ज़रूर, लेकिन जब बाप को दी तो फिर किसके पास रही. कमजोरी बाबाला सांगितली, मग ती कमजोरी कुणाकडे राहील, बाबांकडेच राहील ना. मग बाबांनी सांगितलं फिर क्यों यह सोचते हो मैं ऐसा हूँ, बाप को दे दिया ना. कमजोरी सगळी बाबांना देऊन टाकली, मग
विचार कोणत्या गोष्टीचा करायचाच नाही ना. बाप दादा को पत्र लिख कमजोरियाँ दे देते हो या पत्र लिख बाप दादा के कमरे में रख देते हो, तो फिर सोचते हो जवाब तो मिला नहीं. बाप दादा ऐसे जवाब नहीं देते. जो कमी आपने दे दी तो बाप दादा उसी जगह पर आपको शक्ति, खुशी, उमंग, उत्साह भर देता है. आपल्यामध्ये कमजोरी आहे, आपण ती बाबांच्या कमरेमध्ये लिहून त्या पेटीमध्ये टाकून द्या आणि परत त्याच्यावर विचार करू नका. मग बाबांना कमजोरी दिली तर बाबा त्याच्या बदल्यात काय करतात, आपल्याला खुशी देतील, उमंग उत्साह आपल्यामध्ये भरतील, शक्ती देतील. मग बाबांनी सांगितले की ती पुन्हा तुम्ही वापस घेऊ नका. तो जो बाप दादा देता है वह लेते नहीं हो, सिर्फ सोचते हो कि जवाब तो मिला नहीं. जो बाप देता है उसको लेने का प्रयत्न करो. जवाब का इंतज़ार नहीं करो. शक्ति, खुशी लेते जाओ. फिर देखो कितना अच्छा उमंग उत्साह रहता है. जिस घड़ी अपनी कमजोरी लिखते हो व निमित्त बनी हुई आत्माओं को सुनाते हो तो दे दी माना खत्म. आपल्यामधली कमजोरी बाबाला सांगितली, निमित्तात्म्यांना सांगितली, ती तिथंच खतम. परत ती वापस आपल्याकडे घेऊ नका. अभी मिल क्या रहा है वह सोचो. बाप दादा के पास एक एक के कितने पत्र आते. बाप दादा उत्तर नहीं देता, लेकिन जो आवश्यकता है, जो कमी है, उसको भरने का रिटर्न देता है. आणखी याच्यावरती काय पाहिजे आपल्याला. बाबा रिटर्नमध्ये आपल्याला ते भरून देतात, शक्ती देतात, खुशी देतात, उमंग उत्साह देतात. बाकी याद प्यार तो रोज देते ही है. कोई दिन ऐसा है जो याद प्यार न मिला हो. आहे असा एखादा दिवस की बाबांनी याद प्यारच दिली नाही. एक दिवस पण असा जात नाही. बाप दादा सभी को रोज 3 पेज का पत्र लिखते हैं. मुरली, इतना बड़ा पत्र तो रोज कोई भी किसको नहीं लिखता. किती प्रेम असू द्या एकमेकावर, पण एवढं 3-4 पानाचं पत्र कोणी लिहिल का. रोज न चुकता 4 दिवस लिहितील, 8 दिवस लिहितील, पण आपोआप कंटाळा येईल, नको आता रोजच भेटत जाऊ. मग भेटल्यावर कशाला पत्राची गरज आहे. तसं बाबांनी या ठिकाणी सांगितलं की बाबा कधीही कंटाळा करत नाही. बाबा रोज आपल्याला 3 पानांचं पत्र देतातच आणि याद प्यार पण देतात, रोज वरदान पण देतात. आणखी काय पाहिजे. कितना भी आपका प्यार हो, कोई ने इतना बड़ा पत्र लिखा. मुरली पत्र है ना, आपकी बातों का रिस्पॉन्ड होता है ना. तो इतना बड़ा पत्र लिखते भी, बोलते भी, जो आप विशेष पत्र लिखते हो उसका विशेष रिटर्न करते हैं, क्योंकि लाडले सिकिलदेव हो. बघा बाबा रिटर्नमध्ये आपल्याला एवढं मोठं पत्र देतात. आणि कारण बाबाने सांगितले की तुम्ही खूप लाडके आहात आणि 5000 वर्षातून एकदाच बाबांना भेटलात, म्हणून बाबा त्याचं रिटर्न पण ठेवत नाही, रिटर्न देतात. बाप दादा रिटर्न में शक्ति और खुशी एक्स्ट्रा देते हैं. सिर्फ बुद्धि को सदा केयरफुल और क्लियर रखो. पहले भी सुनाया था, वह बात अपनी बुद्धि से निकाल दो. वो बातें भी रखी हुई होती है तो बुद्धि क्लियर नहीं होती. इसलिए बाप जो रिटर्न देता वह मिक्स हो जाता. कभी मिस कर देते हो, कभी मिक्स कर देते हो. बघा बाबांनी सांगितलं की बाबा ज्याचा रिटर्न देतात आपल्याला खुशी, शक्ती, मग बाबांनी सांगितलं की ती तुम्ही काय करा, बुद्धीमध्ये ठेवा. बाबांनी पहिलं पण सांगितलं
की ज्या पण काही गोष्टी असतील, कमी कमजोरी असतील, त्या तुम्ही काढून टाका आणि मग बाबा त्याचं रिटर्न आपल्याला देतात. बाबांनी सांगितलं मग तुम्ही त्याच्यामध्ये काही मिलावट करू नका, आणि जर त्याच्यामध्ये मिलावट झाली तर सगळ्याच गोष्टी काय होतील, मिस होऊन जातील. कभी कभी कोई बच्चे क्या करते हैं, आज हालचाल सुनाते हैं, कई सोचते हैं तो सेवा कर रहे हैं, लेकिन बाप का वायदा है कि मैं सदा मददगार हूँ. फिर सोचते शायद मैं योग्य नहीं हूँ, मैं सेवा कर नहीं सकती हूँ, मैं कमज़ोर हूँ. व्यर्थ सोचते हैं, लेकिन अगर कोई बच्चा सेवा की मदद के लिए बाप के आगे संकल्प करते भी है, खुली दिल से करो. कधी संकल्प कमज़ोर करू नका, खुले दिल से संकल्प करा की बस बाबांनी मला जी सेवा दिली ती मी करणारच, खुली दिल से. लेकिन इसका रिटर्न बाप दादा सेवा के समय विशेष मदद देते हैं. सिर्फ एक विधि अपनाओ, कैसी भी मुश्किल सेवा हो, लेकिन बाप को सेवा भी बुद्धी से अर्पण कर दो. किती जरी ती सेवा कठीण असो तरी पण बाबाने सांगितलं की तुम्ही काय करा, एकदम बुद्धीने बाबांकडे अर्पण करून टाका की बाबा ही जबाबदारी मिळालेली आहे आणि ती मला पार पाडायची. मग कशी पार पाडायची ते तुम्ही बघून घ्या. मग बाबा आपल्याला मदत करतात. मैंने किया, सफलता नहीं भी, मैं कहाँ से आया, मी केली पण मला सफलता नाही मिळाली. बाबाने सांगितले की मी कुठून आला. बाप करण करावनहार की जिम्मेवारी भूल करके अपने ऊपर क्यों उठाई, यह रॉन्ग हो जाता है. बाप की सेवा है, बाप अवश्य करेगा. बाप को आगे रखो, अपने को आगे नहीं रखो. मैंने यह किया, यह मैं शब्द सफलता को दूर करता है, समझा. बाबांनी सांगितलं की मैं शब्द मी केलं तर हे काय करतो, सफलतेला दूर घेऊन जातो, सफलता आपल्याला मिळत नाही. म्हणून जे पण केलं ती बाबांची सेवा केली, ती सेवा मला बाबांनी दिली, मी फक्त निमित्त आहे हे लक्षात ठेवायचं आहे. बाबा करण करावनहार आहेत, बाबा करून घेणार आहेत, समझा. अच्छा, चारों ओर के सदा उमंग उत्साह में उड़ने वाले तीव्र पुरुषार्थी आत्माओं को, सदा बाप की दिल में रहने वाली विशेष मनियों को, सदा बाप और आप इस स्मृति की छत्र छाया में रहने वाले, सदा ठहरती कला, गिरती कला से पार, उड़ती कला में आगे बढ़ने वाले, सदा अपने को वैरायटी पॉइंट से खुशी और नशे में आगे बढ़ाने वाली श्रेष्ठ आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते, बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया. वरदान आहे, ब्राह्मण जीवन में अलौकिक मौजों का अनुभव करने वाले, कर्मों की गुह्य गति के ज्ञाता भव. ब्राह्मण जीवन मौज की जीवन है, लेकिन मौज में रहने का अर्थ यह नहीं कि जो आया वह किया, मस्त रहा. यह अल्पकाल के सुख की मौज व अल्पकाल के संबंध संपर्क की मौज सदा काल की प्रसन्न चित्त स्थिति से भिन्न है. जो आया वह बोला, जो आया वह किया, हम तो मौज में रहते हैं. ऐसे अल्पकाल के मन मौजी नहीं बनो, सदाकाल की रूहानी अलौकिक मौज में रहो. यही यथार्थ ब्राह्मण जीवन है. मौज के साथ कर्मों की गुह्य गति के ज्ञाता भी बनो.
बाबांनी सांगितलं की ब्राह्मण जीवन म्हणजे मौज मजेमध्ये राहण्याचं जीवन आहे. पण असं नाही जे आलं ते करा, मग ते चुकीचं का असे ना. बाबांनी आम्हाला मस्त राहायला सांगितलं. बाबांनी सांगितलं नाही अल्पकाळाचं सुख, अल्पकाळाची सन्मान संपर्क, ती सदा काळाची प्रसन्न चित्तस्थिती. बाबांनी म्हटलं की ती भिन्न आहे. जे आलं ते बोललं, जे आलं ते केलं आणि आम्ही मौजमध्ये राहिलो. बाबांनी सांगितलं मनमौजी नका बनू. मनमौजी ते किती काळापुरतं असतं? अल्प काळापुरतं. आपल्याला पाहिजे सदा काळासाठी. मग बाबांनी सांगितलं की त्या आत्मिक नशेमध्ये तुम्ही राहा, रूहानी नशेमध्ये राहा. ते आहे आपलं यथार्थ ब्राह्मण जीवन. आणि मौजच्या बरोबर कर्मांच्या गुह्य गतीला पण जाणं. बाबाने आपल्याला ते पण ज्ञान दिलेलं आहे. स्लोगन है अहम और वहम में आने के बजाय सर्व पर रहम करो. अच्छा. ओम शांति.
ओम शांती.